हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सौवेद. नाथ सौवेद. नाथ सौवेद. मग काय म्हणते, काय म्हणते, कसं काय? मजेत, मस्त. हा, आज आपल्याला एक सुंदर गोष्ट आहे की आपल्याला प्रत्येकाला जवळची वाटेल अशी, आणि प्रत्येकाला ही माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी आहे अशी. पंढरीच्या वाटेवरती वारकरी निघालेले आहेत सध्या चौ बाजूने आपण बघतो. तसेच एकदा निघाले होते खूप खूप वर्षावर, आणि ती जी दिंडी होती एका खेडेगावातून निघाली होती. 4-5 खेड्यामधली मंडळी एकत्र निघून निघाली होते. आणि त्या काही तशा सुखसोयी नव्हत्या. आज ज्या सुखसोयी मिळतात वारकऱ्यांना त्या तशा मिळत नव्हत्या. कुठे मिळेल त्या झाडाखाली, छपराखाली, धर्मशाळे, देवळामध्ये असं राहायचं. उघड्यावरच चूल बांधायची, जेवण करायचं, मिळेल तेव्हा खायचं. काय काय माझं खूप जास्त वेळ चालत राहावं लागायचं. पाऊस पडत असलं तर आणखी गोंधळ. आणि तरी देखील भजन पाहिजेच. सगळं जेवण वगैरे संध्याकाळचं झालं की भजन हे होणारच, कीर्तन हे होणारच, नामस्मरण होणारच, नामगीर होणारच, त्यात प्रत्येकजण दंग होणारच. अशा वातावरणामध्ये त्यांचा मुक्काम येऊन पोचला की आता बरोबर आपण ज्याला म्हणतो की सासवडचा दिवेघाट इकडून पुढे येऊन तो दिवेघाट चढायला उतरायला कठीण आहे. आणि त्या काळात तर खूपच कठीण होतं. तेव्हा असा आजच्यासारखा रस्ता बांधलेला नव्हते, डांबरी रस्ता वगैरे. त्या काळातली गोष्ट. उतरली खाली आणि मंडळी खाली स्थिरावली. रात्र पडू लागली होती. तंबू बिंबू बांधले गेले होते. 2-4 तंबू असे, जास्त नसायचे. आणि वारकरी भोजन झाल्यानंतर वारकरी बुवा जे होते त्यांनी भजनाला सुरुवात केली, कीर्तनाला सुरुवात केली, कथा घेतली होती. पूर्वरंग झाला, त्यानंतर श्रीरंग म्हणजे कथा झाली. कथा झाल्यानंतर सगळं संपवून त्यांनी शेवटी घोषणा केली, पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बोला पंढरीनाथ महाराज की जय. आणि मग गजराला सुरुवात झाली. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. माऊली 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 माऊली. ज्ञानोबा माऊली तुकाराम. 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
अरे ज्ञानबा माऊली 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 ज्ञानबा माऊली 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 ज्ञानबा माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानबा 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 तुकाराम विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 हो असा म्हणून कीर्तनकार बुवांनी गजस थांबविला. सगळे रंगात रंगून गेले होते. रंगी रंगला श्रीरंग, श्रीरंगही रंगात रंगून गेले होते. आणि त्याच वेळेला नेमकी एक वृद्ध स्त्री आणि तिला आधार देऊन चालवणारा तिचा नातू, एक 14-15 वर्षाचा नातुरीचा, तो आजीबरोबर आला होता. तर आजीला चालवत नाही म्हणून ते मागे राहिले होते. त्या म्हातारीला चालवत नव्हतं. वयाशी 84 वर्ष झालेली होती म्हातारीची, तरी चालली होती पायी बिचारी. नेम होता ना दरवर्षीचा, चालायलाच पाहिजे, विठ्ठलाला बघायलाच पाहिजे. नातूला घेऊन आला. म्हात्याने फक्त शेवटचं विठ्ठल 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 ऐकलं की म्हणाली, अरे बाळा आपलं कीर्तन चुकलं रे, भजन पण चुकलं, फक्त विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं. नातू म्हणा, हो ग आजी काय करणार, मी तुला पाठीवर उचलून घेतो. म्हटलं तुम्हाला परवानगी पण देते पाठीवर उचलून घ्यायला, तू एवढी तर हलकी आहे, उचलून घेऊ शकतो मी. अरे नको रे बाबा, शेवटी आपल्या जन्माचा ओझा आपल्यालाच वाहून न्यावा लागतो, दुसरं कोणी नेऊ शकत नाही. आणि ह्या विठ्ठल नामाची काठी हातात असताना तू कशाला उचलून घ्यायला पाहिजे मला. नातू म्हणतो खरं आहे आजी. त्यांना बघितल्यावर 2-4 वारीतले मंडळी पुढे येतात. 2-4 स्त्रिया 2-4 पुरुष विचारतात, अरे तुम्ही किती वेळ झाला, आम्ही काळजी करत होतो, आम्ही आता निघत होतो तुम्हाला शोधण्यासाठी. म्हातारीला खाऊ घालतात, त्याच्या नातवाला खाऊ घालतात. आणि म्हातारी म्हणते, आपण दोघं भजन बसून ना एका कोपऱ्यात जाऊन भजन करूया. म्हणतो सगळे लोक झोपलेत, आपण टाळ वाजवले तर झोप पण होईल, टाळ हळूहळू वाजव, थोडं आणखीन लांब जाऊया. तिने टाळ वाजवले, ते 2-4 माणसं उठून बसलेली दिसली, मग थोडी आणखीन लांब गेली. असं करता करता ज्यांनी राहुट्या मांडल्या होत्या, तंबू मांडले होते, माणसं दिसत होती, ती माणसं दिसेनाशी झाली. एवढ्या अंतरावर गेली म्हातारी. त्यामुळे हाता वगैरे वाजवून त्याने टाळ हळू वाजवून बघितलं, आवाज काही पोचत नव्हता, कोणी जागं होत नव्हतं. म्हातारीने भजन करायला सुरुवात केली. मुलगा ऐकत होता, मुलगा म्हणजे नातू ऐकत होता. आणि म्हातारीने पहिल्यांदा चोरे 2-4 अभंग घेतले, ते पण मोडके तोडके. माझं काही तबला नाही, मृदंग नाही, काही नाही, पेटी नाही, काही नाही, फक्त टाळ होता नातवाच्या हातातला.
म्हाताऱ्याने बघितलं. मग नातवाला विचारलं, अरे कुठली रे गोष्ट, तुला येते का रे एखादी गोष्ट, मला कुठली आठवत नाही रे आता. तर आजीला नातू म्हणाला, अगं आजी, आपण चाललो आहे पंढरपुराला. पंढरपुरामध्ये पुंडलिक राहायचा. तूच सांगितलं होतंस मला. पुंडलिकासाठी पांडुरंग आला. एवढं तुला आठवतं का? म्हातारी म्हणे, ती आठवतं मला, पण बुवा संताची गोष्ट मला सांगता येत नाही. नातू म्हणायला हरकत नाही, आपण नुसतं तुला येतात ती 2-4 भजनं म्हणून, विठ्ठल विठ्ठल म्हणून आणि जाऊन झोपू शांतपणे. सकाळी आपल्याला निघायचं आहे, चालत पुढे 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 अजून लई लांब जायचं आहे. तिथं परत बिचारे भजन करतात, येतात, झोपतात, सकाळी निघतात. तर एक म्हातारा वारकरी पुढे येतो, अतिशय जर्जर. म्हातारीला म्हणतो, काय गे बाई, कुठे चाललीस? अरे बाबा, तू पण वारकरी, मी पण वारकरी, आणि काय विचारतोस असं? तो आणि तुला पहिल्यांदाच बघितलं बाबा इथं वारीमध्ये, पहिल्यांदा आलास का? हां, तसा पहिल्यांदाच आलो. म्हणजे नाही, तसंच पहिल्यांदाच आलो म्हणून. म्हातारी म्हणली, बाबा मग घरचं कोणी आहे का, बायको बिको आहे का? त्या बायकोला माघारीण म्हणायचे. माघारीण म्हणजे बायको. तुम्हाला शब्द माहीत असेल बऱ्याच जणांना. काय कोणाला माहिती आहे माघारीण शब्द? हां, व्हेरी गुड, आय एम हॅपी, व्हेरी गुड. आहेत काही लोक आहेत, मला बरं वाटलं जरा. श्रीराम 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 श्रीराम. नाही विचारलं की बाबा माघारीण बिघारीण कोण आहे का? नाही, माघारीण आहे, पण रुचली आहे, आणि नाही. बरं बघा, आणि नाही माझ्या संग. ती माघारीण रुचली आहे का? का का बरं रुचली आहे? मी विठ्ठलाचं नाव घेतो, तिला आवडत नाही. विठ्ठलाचं नाव घेतो, तिला आवडत नाही. अरे अरे अरे, तिला चांगली बुद्धी यावी म्हणून त्या पांडुरंगाचे पाय धर. पांडुरंगाला सांग, तिच्या डोक्यात अक्कल येऊ दे, तिचं भलं होईल. हा म्हणतो, म्हातारे तू सांगशील का? हे म्हणते, सांगीन ना. तुझं एवढं वय झालं, किती वय? 100च्या पुढचं वय दिसतं तुझं. नाही ग, लई जास्त आहे. काय म्हणतो? नाही ग, लई जास्त आहे. माघारीचं किती आहे? तिचं पण लई जास्त आहे. पण ऐकत नाही बघ म्हातारी. ही म्हातारी आता जी आपल्या गोष्टीतली म्हातारी आहे, ती या म्हातारीच्या माघारणीबद्दल प्रार्थना करायला बसते. सकाळी सकाळी लोक बाकी निघायची तयारी करतात. हा म्हातारा आता त्यांच्याबरोबरच चालला आहे. तर हा विचारते, तू एकलाच आहे का रे? हां, एकलाच आहे. हां, मग तू भाऊ माझा. भावाला बहिणीसंग राहायला काय हरकत नाही. हा आपला नातू पण आहे, तुझी सगळी काळजी घे. नातू आता आजीची आणि आजीच्या भावाची काळजी घ्यायला लागतो. त्या म्हाताऱ्याचं आपण ह्या तात्पुरतं ह्या क्षणाला बुढा बाबा ठेवूया. काय? बुढा बाबा. बुढा बाबा, म्हातारी आणि म्हातारीचं नातू असे तिघं शांतपणे चालत असतात. सगळी वारी पुढे जाते. त्यातले काही काही लोक मागे वळून बघत असतात की बा म्हातारी येते ना, बरी आहे ना. दुपारची वेळ येते. आता अगदी जवळ जाऊन पाऊस ना, जिकडे जेवायला उतरायचं तिकडे कडक ऊन पडलेलं असतं, पाऊस अजिबात नसतो, ढग नसतात. एक दोन वारकरी म्हणतात, म्हातारी बैलगाडी आहे, एक त्यात बसतेस का? नको बाबा, जे काय ऊन पाऊस भोगायचे रे भोगून घेतात, मोकळं होऊ दे बघ. जे काय ऊन लागायचं लागू दे, इटला काळजी करू नकोस. आतावर आम्ही दोघं होतो, आता तिघं झालो. संगत झाली, आणखी संगत चांगली आहे. हा म्हातारा बुवाना चांगली देवाची भजनं गुणगुणतो आहे. मला ऐकू येत नाही, कान कमी ऐकतात, पण देवाचं नाव घेते एवढं खरं. ती माणसं सगळी म्हणाली, हो बरं म्हातारा, तू येतं अवकाश, आम्ही तुझी वाट बघू. ते पुढे जातात. ते ह्यांच्या मागं मग हे तिघं चाललेले असतात. नातू म्हातारीला म्हणतो, आता थोडा वेळभर म्हणजे थोडा वेळ बस, आपण खा काहीतरी, पाणी बिणी दे, पप्पी जरा, मग चालायला लागू. म्हातारी बसते. हा तिचा भाऊ म्हातारा बुढा बाबा पण बसतो. नातू पाणी काढायला जातो. म्हणजे एक बरोबर तांबे असतो, तांब्याला दोरी बांधलेली असते. या विहिरीमध्ये बुडवायचं, ते टाकायचं आणि पाणी बाहेर काढायचं, प्यायचं. विहिरीत वाकून बघतो, जरा बुड्ढा बाबा दिसतो पाण्यामध्ये. अरे हा म्हातारा कशाला आलं इथं? वाकला बिकलाने पडला आतमध्ये तर करणार काय? म्हणतो हाताने ढकलायला बघतो, तर म्हातारा जातच नाही. हा मागे येऊन बघतो, तर म्हातारा दिसतच नाही. मग खाली वाकून बघतो, तर म्हातारा दिसतोय. अरे ना, म्हातारा खाली पडलं की काय? म्हातारं पोरगा किती चांगला आहे बघ. तो उडी मारतो पाण्यामध्ये. म्हातारा शोधायला लागतो. चांगला पोहणारा असतो, पटरीचा पोहणारा असतो मुलगा. म्हातारा काही सापडत नाही.
जीव घायकुजीला येतो, पांडुरंग 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 म्हणत वरती येतो आणि बघतो म्हातारा बाहेर बसलं चांगला आरामात. अरे तू आता पाण्यात होतास, इथं कसं काय? मी कुठे पाण्यात होतो? मी तेच आहे, तुझ्या आजीला विचार की. त्याची आजी म्हातारी पण म्हणते, हा इथेच होता, तुला काहीतरी भ्रम झाला आहे बघ येण्यासारखा. आणि चाललं त्याने पाणी पाजलं. हा विचार करत चालला मुलं, हे काय आहे असं कसं? मी नक्की बघितलं त्याला म्हाताऱ्याला. हा म्हातारा चोर दिसतो. आजीच्या अंगावर सोनं आहे, सोन्याच्या पाटल्या आहे, सोन्याची बोरमाळ आहे, सोन्याच्या कोड्या काय आहेत. हा ते चोराला आलाय. हा काय वारकरी बिरकरी नाही, हा पक्का बनेल छटेल चोर आहे. अशा आयतीवर आपल्याला राहायला पाहिजे. ह्याचा बेत मला ढकलून द्यायचा होता विहिरीत, मग ह्या म्हाताऱ्याला लुटायला मोकळा झाला. हा कोण आहे? हा ठग आहे, हा लुटारू आहे, हा चोर आहे, हा दरोडेकर आहे. हा वारकरीत घुसला आहे. नातू लहान आहे बिचारा, त्यांना तसं वाटतं. स्वाभाविक आजीबद्दल काळजी वाटते त्याला. तो आता काळजीपूर्वक प्रत्येक अशा डोळ्याच्या कोपऱ्यांमधून ध्वनी तो म्हातारा बुड्ढा बाबा काय करतो हे बघत राहतो. बघतो आणि एक दिवस जातो, 2 दिवस जातात, तिसरा जातो. आता 2 दिवसांनी जाऊन पोचणार अशी वेळ येते. रात्री उतरतो. म्हातारी नेहमी उशिरा पोचते, नेहमी मला लांब जाऊन भजन करायला बसते. आणि त्या दिवशी खूपच जास्त उशीर झालेला असतो. आणि हे भजन करतात आणि झोपून जातात. जागच्यासाठी झोपून जाते. परत त्यांच्या तळावर यायला विसरतात. एवढी दमले असे म्हातारी आणि तो म्हातारा आणि तो मुलगा नातू म्हातारा ते जागच्या जागीच झोपून जातात. सकाळी उडून बघतानंतर काय सगळे लोक पुढे निघून गेलेले. 50 गावची माणसं एकत्र आहे. कोण कोणाला विचारलं काय आम्हाला? बरोबर माणसं पण गेलेली. अरे आपण तिघंच उरलो की, आता काय करायचं? तेवढ्यामध्ये एक बाई येताना दिसते, जोरामध्ये धावत धावत. म्हातारा म्हणतो, ह्या आपल्या बुडाबाबा म्हणतो या मुलाच्या आजीला, अगं म्हातारे माझी माघारीने आली बघ. बघतो हे मोठं कुंकू लावलेली, एवढी मोठी लनत घातलेली, पांढरे केस पूर्ण पांढरे घाललेली म्हातारी धावत धावत असते, हातात काठी घेऊन. हा म्हातारा थरथर कापायला लागतो. बुडा बाबा माझे म्हणजे काय रे बा का कापतोस? अगं ती विठ्ठलाला मारायला निघाली. विठ्ठला मार? हां, तिने सांगितलं तू पंढरीत प्रवेश केलास, तू पंढरीत शिरलास की विठ्ठलाच्या मध्ये एवढा जाऊन विठ्ठलाला झोड झोडणार आहे बघ. जर तुला विठ्ठलाला वाचवायचं असेल तू मंदिरात जाऊ नकोस, पंढरपुरात जाऊ नकोस. नाही तुझ्या देवाचा पाय तोडल्याशिवाय मी राहणार नाही. आता मी काय करू? ही आजी पण बघते मुलाची. ही म्हातारी दिसते दणकट चांगली, एवढी म्हातारी दिसते नुसती, वाटते दणकट चांगली, जोर धावत दे. आपला जेवढं चालू होतं आहे त्या चौपडी म्हातारी धावते. सकाळी ती म्हातारी येते म्हणजे चला, हे आपले तोंडबिंड धुतात निघतात. हे आपल्या मुलाची आजी जी आहे ती सांगते, अगं बाई कशाला त्याला खराब करतो, त्याचं डोकं खराब करतेस. विठ्ठल देव आहे, दयाळू आहे. हां आली मोठी सांगायला. काय सांगू नकोस, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना असं पायी चालत नेतो, तो कसं दयाळू देवाला म्हणे. काय दयाळू बियाळू अजिबात नाही. देव दयाळू असता तर आम्हाला सगळं मिळालं असतं. बसायला रथ मिळाला असता. देवाने खरं म्हणजे आता 70-80 जास्त दिवस माझा देव वारी चालतोय, माझा नवरा वारी चालतोय, मग काही त्याने देवाने रथ पाठवला नाही. असं कसं देव? परीक्षा किती बघायची? अशा परीक्षा घेणाऱ्या देवाला मी देव म्हणतच नाही. म्हातारी म्हणजे आज रात्री आपण नक्की कीर्तन करायचं. ती मनोमन पांडुरंगाला प्रार्थना करते, पांडुरंगा काही कर, पण ह्या बाईची बुद्धी जरा बदलू दे, ह्या माझ्या भावाला जरा सुखशांती मिळू दे, ह्याला कीर्तन करता येऊ दे, ह्याला कीर्तनाला बसता येऊ दे, ह्याला वारीला दर्शन करता येऊ दे, चंद्रभागेत स्नान करता येऊ दे. शेवटचे दिवस तरी याचे सुखाचे जाऊ देत. या म्हातारीला थोडीशी अक्कल दे. ही तिरपट तारपट म्हातारी जी आहे कर, तिला जरा बदल देवा, एवढं तर तुला नक्की जमतं. तुझा खटराळपणा जरा बाजूला ठेव आणि या म्हाताऱ्याला जरा शांती दे. काय म्हातारी तुझा खटराळपणा जरा बाजूला ठेव आणि याला जरा शांती दे. ती ठरवते की आज रात्री मुक्कामाला लवकरात लवकर पोचायची, म्हणजे बैलगाडीत बसते.
म्हाताऱ्याला बळजबरीने बैलगाडीत बसवते. नातू मागून चालतो बैलगाडीच्या आणि बैलगाडीच्या स्पीडने मुलगा धावत चाललेला आहे पुढे. आणि त्यामुळे हे तळावर सगळ्यांच्या आधी जाऊन बसतं त्या दिवशी रात्री. आता पंढरपूर फक्त एका दिवसाच्या अंतरावर आलेलं आहे, अर्ध्या दिवसाच्या अंतरावर आलेलं आहे. बुवांचं भजन सुरू होतं आणि एकाएकी बुवांना त्यांच्या गावावर निरोप येतो. दुसरा एक मनुष्य घोड्यावरून येतो, निरोप देतो की तुम्हाला ताबडतोब गावाला बोलवलेलं आहे. तुमचे वडील जे आहेत ते आजारी झाले आहेत, तुम्हाला ताबडतोब बोललं आहे. बुवा परवानगी घेतात, त्यांचं मन होत नाही. नमस्कार करतात, लांबच चंद्रभागा दिसत असते, नमस्कार करतात आणि निघतात. आणि कीर्तन पूर्ण झालेलं असतं. आता भजन तुम्ही करा म्हणतात. ते कीर्तन थांबून सोडून जात नाहीत, कीर्तन संपवतात. म्हातारीला अर्धवडं ऐकू येत असतं, पण तिने ठरवलेलं असतं की आज बुवा जे काही सांगतील तो उपाय आपण करायचा. बुवांच्या मनातून आपल्याला देव काहीतरी सांगणार. पण कीर्तन म्हणून काहीच तसं मिळत नाही. पण जाता जाता बुवांना मिळते, कीर्तन बुवा तुम्ही जाताय खरे बुवा, पण काय करू काय मी? मला या म्हाताऱ्याची बायको जे डोकं आडकं फिरलेलं आहे, ते ठिकाणावर आणण्यासाठी काय करायचं? ते कीर्तनकार बुवा तिला जाता जाता सांगतात, काही गोष्ट नाही. विठ्ठलाचं कीर्तन केलं, त्या त्रिविक्रमाचं कीर्तन केलं, त्या महाभगवंताचं कीर्तन केलं की सगळ्या गोष्टी सोयीत होतात बघ. तू काळजी करू नकोस, तू कीर्तन कर. हे म्हणजे ह्याला विचारायला गेले एक आणि झालं बोलतच. मला कीर्तन करता येत नाही म्हणून विचारायला गेले. त्याने मला 6 महिन्यात गळ्यात लाकडं बांधली की तूच कीर्तन कर म्हणून. आणि बुवा निघून पण गेले. आणि बाकीच्या लोकांना ऐकलं होतं की बुवानी काय सांगितलं म्हातारीला, तू कीर्तन चालू ठेव. सगळे म्हातारीच्या मागे लागले. बाई तुमची योग्यता खूप मोठी दिसते, तुम्ही कीर्तन करा. हा म्हातारा म्हणाला, तिचा भाऊ जो बुढा बाबा आहे तो, अगं ताई कीर्तन कर. ती म्हणते, अरे तुझं वय 100पेक्षा जास्त आहे, माझं 100ला खूप कमी आहे, तू काय मला ताई म्हणत? अगं ताई नाही आई म्हणतो, पण तू कर कीर्तन माझ्यासाठी. ही म्हातारी उभी राहते घाबरत घाबरत. विठ्ठलाला 100 वेळा मला नमस्कार करते. मुलगा समोर बसून आजीला फोन करतो, बोल बोल काहीतरी बोल, काहीतरी बोल, काहीतरी बोल. तरी जवळ मला लहानपणी गोष्टी सांगायचीस ना, त्या गोष्टी तरी सांग विठ्ठलाच्या. पण म्हातारीला दरदरून घाम फुटलेला असतो, एक शब्द तोंडाला निघत नाही. फक्त म्हणाले विठ्ठला, पांडुरंगा, धाव रे बाबा, तुकारामा, ज्ञानेश्वरा, सगळ्या संतांची नावे हाक मारत राहते. आणि एकाएकी तिला नजरेसमोर हाक मारता मारता चंद्रभागा नदी स्पष्ट दिसायला लागते. रात्रीच्या प्रकाशामध्ये, म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये, ॲक्च्युली त्या अंधुकच्या प्रकाशामध्ये तिला चंद्रभागा स्पष्ट दिसायला लागते. पुंडलिकाचं मंदिर हे चंद्रभागेमध्ये आहे. पावसात पाणी भरलं की ते मंदिरसुद्धा पाण्याखाली जातं. आणि एकदम तिला दिसतं पाऊस जोरदार पडतोय पंढरपुरामध्ये आणि चंद्रभागा नदी भरून वाहते आणि नदीची पातळी वाढत चालली आहे. ही विठ्ठल विठ्ठल तुकाराम तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणतेच आहे. जो गजर आपण केला तोच केला, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. हा बघितलं की पुंडलिक पूर्णपणे पाण्याखाली चालला. आणि तिला सगळी पुंडलिकाची गोष्ट आठवली. तिने देवाला हात जोडले. काकूते म्हणाले, देवा पांडुरंगा, विठ्ठला, अरे पुंडलिक बुडाला. ज्या पुंडलिकासाठी तू पंढरीस आलास, तो पुंडलिक बुडाला काहीतरी कर. आणि म्हातारीच्या तोंडून भजन सुरू झालं. विठ्ठल धावला धावला, विठ्ठल धावला धावला, पंढरीसी आला. 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 विठ्ठल धावला धावला,
पंढरीसी आला विठ्ठल विसावला विसावला प्रेमभूमी विसावला 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 प्रेमभूमी विसावला विठ्ठल विसावला विसावला प्रेम विटे विसावला 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 प्रेम विटे विसावला विठ्ठल विसावला विसावला प्रेम विटे विठ्ठल विसावला विसावला प्रेम विठे विसावला 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 प्रेम विटे विसावला 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 प्रेम विटे विसावला विठ्ठल विसावला विसावला प्रेम विटे विसावला 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 प्रेम विटे विसावला विठ्ठल धावला धावला पंढरीसी आला 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 विठ्ठल विसावला विसावला प्रेम विटे विसावला 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 प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसाहला हा प्रेम विटे विसावला ते विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला विसावला प्रेम विटे विसावला अरे प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला प्रेम विटे विसावला हा 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 प्रेम विटे विठ्ठल धावला धावला पंढरीसी आला धावला धावला पंढरीसी आला विठ्ठल विसावला विसावला विठ्ठल विसावला 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 प्रेम विठे विसावला 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 प्रेम विटे विसावला 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 प्रेम विठे विसावला 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 प्रेम विटे विसावला 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 प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विटे विसावला हा प्रेम विटे विसावला प्रेम विठे विसावला प्रेम विठे विसावला युगान युगे विसावला हा युगान युगे विसावला युगान युगे विसावला युगान युगे विसावला युगान युगे विसावला हा युगान युगे विसावला युगान युगे विसावला युगान युगे विसावला माझा माझा विठ्ठल विसावला विसावला माझा माझा विठ्ठल विसावला विसावला माझा माझा विठ्ठल विसावला विसावला माझा माझा विठ्ठल
विसावला विसावला विठ्ठल माझा विसावला विठ्ठल माझा विसावला विठ्ठल माझा विसावला विठ्ठल माझा विसावला माझा विठ्ठल विसावला माझा विठ्ठल विसावला माझा विठ्ठल विसावला माझा विठ्ठल विसावला विठ्ठल 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 माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल 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 ते साठी वाजून चालू ह्या ग्रुपचं ह्या ग्रुपबरोबर भांडण झालं पाहिजे. माझा विठ्ठल समजलं. बघा होऊन जाऊ दे. मी दोघांच्या बाजूने आहे, घाबरू नका. पहिल्यांदा ही बाजू पायपर्यंत ह्या बाजू म्हणा. माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल 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 माझा विठ्ठला पांडुरंगा दया घना. म्हातारी असं बोलून थांबवलं. असं भांडायचं झालं ना तर असं भांडायचं. समजलं. विठ्ठल माझा 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 माझा. आरक्षणामध्ये हाही भांडणाचा एक प्रकार आहे. समजलं. दोन ग्रुप बसतात एकमेकांशी भांडतात. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा. असं भांडण्यामध्ये काय जोश येतो विचार करा. आणि विठ्ठल तुम्हाला पकडायला बघतो. तुम्ही विठ्ठलाला पकडायला बघता त्याच्या दुप्पट वेगाने मग विठ्ठल तुम्हाला पकडतो. आलक्षामध्ये इथे म्हातारीने गजर थांबवला. आपोआप थांबला खरं म्हणजे. आणि बसलेले आजूबाजूचे सगळे लोक चमत्कारी नजरेने बघायला लागले. कोणी काही कोणाच्या तोंडून एक शब्द निघत नव्हता. टाळ्या वाजत नव्हता. म्हातारीने चमकून बघितलं. ती समोर उभी होती. प्रत्येकाचे डोळे असे विस्फारलेले आहेत. अजून घळघळ अश्रू वाहत आहेत प्रत्येकाच्या डोळ्यातून. म्हणजे असं काय माझ्याकडे झालं आहे. काय चूक झाली माझ्याकडून. हे लोक रडत आहेत. मी काय असं मोठं पाप केलं देवा. पांडुरंगा तुझं नाव घेतलं रे. पण तुला माझा माझा म्हटलं. नाही संत हो चूक झाली. बा म्हातारी किती विनम्र आहे. मी विठ्ठला माझा म्हटलं. विठ्ठल आपल्या सगळ्यांचा आहे. विठ्ठल कोणा एकाच नाही. विठ्ठल सगळ्यांचा मायबाप आहे आपल्या. मला क्षमा करा. तेवढ्यात बघते की आपला भाऊ कुठे दिसतोय. मोठा भाऊ कुठे दिसत नाही. अरे आता तर माझ्या पाठीशी उभा होता. कुठे गेला. हे ध्यान कुठे गेलं म्हातारबा आता.
म्हणजे मागे वळून बघते, ते मागे पण दिसत नाही, आजूबाजूला दिसत नाही. पण सगळे लोक आपल्यावर मागे बघताय, तिचे लक्ष देतं मागे पुढे बघताना. आणि ती बघते त्याचा नातूसुद्धा जमिनीवर बसलाय, गुडघे टेकलेत, दोन्ही हात जोडलेत आणि फक्त एकच म्हणतोय, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा, ही म्हातारी म्हणते थांब. नातवाला ओरडायला लागतं म्हातारी, तू भजन करतोस खरा, पण विठ्ठल रागवलाय जणू. हे माणसं बघ रडतायत. तो म्हणतो आजे अगं मागे वळून बघ, काय आहे बाबा मागे, तुझ्या मागे इट्टल उभा आहे. इट्टल केवढा उंच बघ, त्याची ढोपुरं तुझ्या डोक्याच्या वर जाते. ती ढोपुरं म्हणजे गुडघे एवढी उंच मूर्ती दिसते त्याला. म्हातारी वळून बघते तर तिला तो म्हातारा दिसतो. हात मेल्या, तू काय भूत आहेस की काय एवढा उंच झालंस ते. काय म्हणते म्हातारी, तू काय भूत आहेस की काय एवढा उंच झालंस ते. तिला विठ्ठल दिसतच नाही, तिला तो म्हातारा भाऊच दिसतो तिचा. आणि मग तिच्या लक्षात येतं काहीतरी चुकच आहे. जिकडे हा भगवंत आहे तिकडे भूतभीत काय बाधा होऊ शकत नाही. मग हा कोण आहे मग एवढा मोठा उंच झाला तो. अरे बाप रे, काय इठ्ठलाने केलं माझ्या मला माहीत नाही. ती परत विठ्ठला प्रार्थना करे, बा इठ्ठला माझ्या भावाला जरा परत पहिल्यासारखं कर. आणि जी बायको ऐकून खाईल झाला, त्याच्या अंगा बिंगा चढून त्याला मारायला लागेल. आता तेवढ्यात ती म्हाताऱ्याची बायको येताना दिसते. म्हातारी बायको येताना दिसल्यावर ही म्हणते बापरे, आता मी आडवी पण राहू शकत नाही, मी याच्या डोक्यापेक्षा पण खाली आहे. ते विठ्ठला धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. काळ मागे लागला, काळ मागे लागला. काळ मागे लागला, काळ मागे लागला. मृत्यू भिवू लागला, मृत्यू भिवू लागला. मृत्यू भिवू लागला, मृत्यू भिवू लागला. धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. धावा धावा हो विठ्ठला, धावा धावा हो विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. मदसी सांभाळा विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला. धावा धावा हो 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 विठ्ठला, मदसी सांभाळा विठ्ठला.
धावा धावा हो विठ्ठला मर्सी सांभाळा विठ्ठला धावा धावा हो विठ्ठला मनसी सांभाळा विठ्ठला धावा धावा हो विठ्ठला मर्सी सांभाळा विठ्ठला धावा धावा हो विठ्ठला मनसी सांभाळा विठ्ठला धावा हो विठ्ठला मर्सी सांभाळा विठ्ठला धावा धावा हो विठ्ठला मनसी सांभाळा विठ्ठला धावा 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 पुंडलिक बुडाला 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 धावा चंद्रभागेची पूर आला चंद्रभागेची पूर आला चंद्रभागेची पूर आला चंद्रभागेची पूर आला पुंडलिक दादा बुडाला पुंडलिक दादा बुडाला पुंडलिक दादा बुडाला पुंडलिक दादा बुडाला धावा 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 विठ्ठला धावा 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 विठ्ठला धावा 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 विठ्ठला धावा 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 विठ्ठला माझा आता धीर सुटला धावा 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 विठ्ठला माझा आता धीर सुटला धावा 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 विठ्ठला माझा आता धीर सुटला धावा धावा विठ्ठला माझा आता धीर सुटला धावा 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 धावा विठ्ठला माझा आता धीर सुटला माझा आता धीर सुटला धावा 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 विठ्ठला 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 धावा 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 विवा धावा 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 देवा 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 धावा देवा धावा देवा धावा म्हणून म्हातारीने मनापासून चंद्रभागेला नमस्कार केला. कारण तुझ्या डोळ्यासमोर पुंडलिकाचं मंदिर बुडलेलं होतं आणि पुंडलिक म्हणजे वारकऱ्यांचा प्राण. त्या पुंडलिकासाठी तर परब्रह्म पंढरीसे आलं ना. विठ्ठल धाव धावला पंढरीसी आला, विठ्ठला धावला धावला पंढरीसी आला, विठ्ठल विसावला विसावला प्रेम विटे विसावला. ती वीट त्या पुंडलिकानं फेकलेली वीट आणि तो पुंडलिक बुडतोय म्हटल्याला म्हाताऱ्या भरून आणून. आणि ज्या क्षणाला तिचं धावा थांबला तिने मागे येऊन बघितलं तर म्हातारा नव्हता, साक्षात विठ्ठल उभा होता. दोन्ही हात कटीवर ठेवून अशी दोन्ही कानांमध्ये मकर कुंडली घातलेला, पितांबरी आलेला, कटीवर हात ठेवून हातात शंख धरून उभा असलेला तेव्हा पंढरीचा राणा उभा होता. आणि खाली वाकून एवढी उंच उंच मूर्ती आकाशाला भिडलेली मूर्ती खाली वाकून त्या म्हातारी विचारते, ताई कळलं? ताई काळजी करू नकोस, म्हातारी द्वाड आहे, खाष्ट आहे, पण तुमची आई आहे, काळजी करू नकोस, मी तिला सांभाळते बरं का, तू काळजी करू नकोस, तू घाबरू नकोस माझ्यासाठी, तुझं प्रेम बघण्यासाठीच मी तिला आणली इथं. तिने कोणासाठी धावा केला? त्या बायकोपासून तिला वाचवण्यासाठी. तर तू म्हणतोय तुला बाकी काही पडले नाही, देवाने एकच मनात घेतलं, ही सगळं वय विसरली, स्वतःचं त्याचा थकवा विसरली, पुंडलिक पाण्याखाली बुडतोय हे विसरली. आणि एका वृद्ध माणसाला त्रासापासून वाचवण्यासाठी माझं कीर्तन करायला लागले. कीर्तन करता करता परत पुंडलिक बुडताना दिसला. त्याने परत पुंडलिकासाठी मला हाक मारली. हिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. हिने पुंडलिकासाठी वाचव म्हटलं आणि स्वतःच्या भावासाठी वाचव मारलं, ते सुद्धा मानलेल्या भावासाठी. ही माझी आहे. विठ्ठलाला विसावला विसावला प्रेम विटे विसावा. लक्षात ठेवा, पुंडलिकाच्या प्रेमाची भेट आहे. विठ्ठल नावच मी ज्या विटेशी जोडलेलं आहे.
ती वीट आहे कसली? पुंडलिकाच्या प्रेमाची. आईबाबांचे पाय चेपत आहे, त्यात पाय चेपणं थांबलं, त्यांनी झोप पण होईल, पण पाय चेपणं थांबू शकत नाही. विठ्ठल साक्षात परब्रह्म दाराशी येऊन उभं राहिलं आहे, त्याचं स्वागत करू शकत नाही. आवाज झाला तर आईवडील उठतील, त्या नुकती कुठे ताबामधून बरं वाढून झोप लागते. अशा परिस्थितीने पुंडलिका कळेना. जवळ फक्त एक वीट होती, ती वीट त्यांनी अशी फेकली आणि त्या विटेवरही तो पांडुरंग आज 28 योगे उभा आहे. विचार केला जाणून. म्हातारीने जसा धावा केला तर धावा आपण किती वेळा केला? धावा करायला पाहिजे. विठ्ठला धाव, हे रामा धाव असं म्हणता आलं पाहिजे. द्रौपदीने असाच कृष्ण धावा केला, हे गोविंदा धाव, हे श्रीहरी धाव, आणि तिला वस्त्रांची कमी पडली नाही. दुर्योधना, दुःशासन, कर्णसारख्या नीचांच्या, शकुनीसारख्या अधमाच्या तावडीत असून सुद्धा तिच्या अब्रूला एवढा धक्का पोहोचू शकला नाही. त्या श्रीकृष्णाने द्वारकेत बसून इंद्रप्रस्थाला म्हणजे दिल्लीच्या जवळ असणाऱ्या राज्यामधल्या एका राजदरबारामध्ये असहाय्य स्त्रीला असंख्य वस्त्र पुरवले आणि त्यांनी धावा केला. आम्ही धावा बोलतो, आम्ही आक्रमण करतो देवावरती, भांडार जातो देवाशी. नाही, देवाशी भांडण करत असं करायचं, देव माझा 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 माझा. देवाशी भांडायचं नाही, देवासाठी भांडायला शिका. मग तुम्हाला देवाशी भांडायची कधी वेळच येणार नाही. देवासाठी भांडायला शिका, कधी तुम्हाला देवाशी भांडायची वेळच तो येऊ देणार नाही. पांडुरंगाने वाकून म्हाताऱ्याला उचलून घेतलं. म्हातारी म्हणते, देवा तूच तो म्हातारा होतास, मला कळलंय, पण मला तो भाऊच जवळचा वाटतो रे. तू एवढा मोठा देव मला सोसत नाही, मला झेपत नाही. भक्ताधीन वर्ते मी असं म्हणणं, असं बलिदर्शनाला भक्ताधीन वर्ते मी असं बलिदर्शना पांडुरंग ताबडतोब लहान होतो. परत तो म्हातारा वारकरी बनतो. त्याची म्हातारी पण रखमाबाई येऊन बाजूला उभी राहते. म्हातारीच्या गळ्यात हात टाकून उभे राहतात आणि म्हातारीला पांडुरंग असा बोट दाखवतो. तो म्हातारा चंद्रभागेचं पाणी ओसरू लागलेलं असतं. जसं पाणी खाली येतं, म्हातारी असा कसा असा 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 हात नेते आणि आग बया 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 पाणी आलं की खाली. पुंडलिक वाचला वाचला देवा पळला, वाचला वाचला धावा पळला. पुंडलिक 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 वाचला वाचला धावा पळला. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान हे तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. असा मोठा जयघोष झाला. हजारो लोकांना त्या एका म्हातारीमुळे, तिच्या नात्यामुळे साक्षात देव बघायला मिळाले. कारण म्हातारीने धावा केला.
भक्ता दीन वर्ते मी स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धरता भवसंकटा. स्मर्तुगामी. आपण धावा करायला तर शिका. आम्ही धावा बोलतो म्हणजे आक्रमण करायला तयार असतो, देवाशी भांडायला तयार असतो, ते थांबवा आणि धावा करा. देवा धाव. आणि त्यासाठी आधी त्या म्हातारीसारखं स्वतःच्या कष्टांच्या पलीकडे वारी करायची तयारी पाहिजे. याचं वारीला चालत जा असं माझं म्हणणं नाही आहे. आपल्या प्रत्येकाला वेगवेगळा असतो. किंवा उद्या तुमच्या घरापासून हरिगुरामपर्यंत चालत आहे असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु आपण सगळं अध्यात्म कसं करतो, आपल्याला जपून करतो. माझी ऑफिसची वेळ जपली, माझी कॅरमची वेळ जपली, बायकोवर भांडायची वेळ जपली, भाजीपाला द्यायची वेळ जपली, हॉटेलमध्ये जायची वेळ जपली. मग उरलेल्या भागामध्ये शास्त्रापुरतं अध्यात्म केलं. अशाने धावा बोलला जात नाही. कमीत कमी 24 मिनटं. पण याचा अर्थ फक्त 24च मिनटं नव्हे. ही एकच गोष्ट अशी आहे भक्ती की अति तिथे माती कधी होत नाही. बाकी प्रत्येक ठिकाणी बघा अति झालं की माती होतेच. भक्ती अशी आहे की किती अति झाली तिशी माती होत नाही आणि तुमची माती होऊ देत नाही. हा लक्षामध्ये. आणि म्हणूनच पांडुरंगाने बुक्का धारण केला आहे, काळा बुक्का. ज्या काळ्या रंगाने आपण बाळाला तीट लावतो तो काळा रंग विठ्ठलाने आपल्या कपाळी धारण केला आहे. त्या विठ्ठलाचा बुक्का म्हणूनच आपण आपल्या कपाळी लावून घेतो. पंढरीहून चावलेल्या माणसाच्या प्रत्येकजण पाया पडतो. त्या भावना अशीच असते. पंढरी म्हणजे साक्षात भूवैकुंठ. त्या भूवैकुंठ नगरीला पाय लागले, त्या आळंदी नगरीला पाय लागले. इथे पाय पवित्र झाले. त्या पायावर आपलं डोकं ठेवलंच पाहिजे. आज आमच्याकडे हा भाव उरला पाहिजे. खरंच संत महाराजांनो, एकदा हाक मारून बघा, धावा करून बघा आणि तुम्हाला कळेल तुमचा विठ्ठल तुमच्यासाठी 10 दिशांनी धावत येईल. कुठल्या रूपात येईल तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही. आणि या म्हाताने जसं बघितलं की त्याच्या ढोपरापेक्षा पण लहान होती, तसा तुमचा विठ्ठलही आकाशाच्याही वर त्याचा मुकुट गेलेला आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला दिसतंय ते जास्त त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं नख. हरकत नाही, पण ते त्याचं नख आहे. त्यामुळे ते आम्हाला एवढंच जवळच आहे. आमची कपॅसिटी नाही एवढं उंच बघण्याची. आम्ही नखाशी राहायला पण तयार आहोत. आमची उंची नखापेक्षाही कमी असेल हरकत नाही, पण ते आमच्या विठ्ठलाचं नख आहे. तो आमचा विठ्ठल आहे. हा देव आमचा आहे. हा भगवान आमचा आहे. हा हरिहर. पांडुरंग म्हणजे काय? हरिसहित हर म्हणजे पांडुरंग. मग विठ्ठलाच्या मुकुटावर बघा, इकडे शिवलिंग आहे, बरोबर. त्या हरिहराला कधी विसरू नका. त्याचा धावा करा. साक्षात पांडुरंग, साक्षात हरिहर, साक्षात स्वयं भगवान त्रिविक्रम येऊन ठाकतो. तुमच्या प्रारब्धानुसार नाही, तुमच्या प्रारब्धाला तोडण्यासाठी, तुमच्या प्रारब्धातून झालेल्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला आधार देण्यासाठी. पण आम्हाला आमचं लक्ष कुठे पाहिजे? चंद्रभागेकडे पाहिजे, म्हणजे भक्ती नदीकडे पाहिजे. आलं समजे. आमची नजर त्या पुंडलिकाकडे पाहिजे, म्हणजे आता प्रेम भावाकडे पाहिजे. ज्याने वीट फेकली असा भाव. म्हणजे काय? माझ्याकडे जे आहे ते सगळं तुझं, हा भाव. काय? कुठला भाव? माझं जे काही आहे, माझ्याकडे जे सगळं जे काही आहे ते तुझं आहे पांडुरंगा. हे हरिगुरू सगळं तुझं आहे. मला जे दिलं आहेस ते तूच दिलं आहेस. ते तू दिलं आहेस म्हणून मी वापरतो एवढंच, तर आहे तुझं. हा विषय बायकोने म्हटलं पाहिजे, हा नवरा जो आहे हे हरिगुरू, हा नवरा ना तूच दिलायस. मी जेव्हा संसार करते पण दिलायस तूच. नवऱ्याने म्हटलं पाहिजे, ही बायको आहे माझी, चांगली आहे, पण हीच तूच दिलीस मला, म्हणून ती मला प्रिय आहे. असं झालं ना तर क्लेश होणारच नाहीत. खरंच सांग. मनापासून प्रत्येक गोष्ट जीवनातली अशी समजायला पाहिजे, ही माझ्या हरिगुरूने मला दिलेली आहे.
पण याचा अर्थ असा नव्हे कोणी येईन आणि तुम्हाला फसवीन आणि मग हे हरिगुरूने याला फसवायला पाठवलं आहे मला, तो प्रकार होणे नाही. हा लक्षामध्ये. तिकडे जर तुम्ही हरिगुरूची नित्य भक्ती करत असाल, धावा करत असाल, तुम्हाला वेळच्या वेळी देव आठवण देणारच, जागं करणारच. कारण तो एवढा उंच आहे, त्या किती दूरवरचं रिसर्च विचार करा. साधा आपण काही दिसत नसलं की स्टुलावर उभे राहतो ना, दिसतं आपल्या लांबवरचं, दुर्बीण लावतो. याच्या नजरेला कसल्या दुर्बिणीची गरज आहे, कुठे कुठे बघू शकतो. फक्त आपण हाक मारायला शिकला पाहिजे. कशी हाक घालणार आपण? कशी हाक मारणार? नाही नाही. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, तुझ्या चरणी वाहे चंद्रभागा. 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 विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठल 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 त्या वृद्ध आजीच्या हातात काहीतरी आलं. त्या वृद्ध आजीने दोन्ही हात उघडून बघितले आणि तिला दिसल्या
की तुळशीची 2 पानं आहेत. एका हातात एक पान, एका हातात दुसरं पान. आजीने विचार केला, 2 पानं. देवा, एवढा मोठा भक्त सागर, एवढी मंडळी जमलेत, हा प्रसाद मी देणार कसा लोकांना? विठ्ठल हसला आणि म्हणाला, तथास्तु. तू स्वतःचा विचार करून आधारसारखी खातेस का पानं, हे बघायचं होतं. आता मी तुझा झालो कायमचा, मी तुझा ऋणी झालो. विठ्ठलाने फक्त असा हात केला. हाताने तुळशीची पानं व्हायला लागली. प्रत्येक वारकऱ्याच्या हातात जर पडायला लागली आणि जायची सुद्धा कशी? पांडुरंगाच्या हातातून त्या म्हातारीच्या हातात, म्हातारीच्या हातातून त्या प्रत्येक भक्ताच्या हातात. बघा विठ्ठल कसा आहे. हा लेकूर बाळ आहे. हा आपल्या बाळांना आपल्या कडे कमरेवर घेऊन फिरतो, मांडीवर घेऊन सोबवतो. लक्षात ठेवा, त्या हरिगुरूला प्रेम करा, त्या स्वयं भगवानावर प्रेम करा, त्याचा धावा करा, त्याच्या प्रेमाने त्याची गुजगोष्टी करा, कानगोष्टी करा, मनातलं हृदयातलं प्रत्येक गुपित त्याच्यासमोर उघडा आणि मग कळेल त्याचा अनंत खजिना तुमच्यासाठी तो कसा खुला करतो ते. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. हरिओम. श्रीराम अंब.